आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर पुढच्या बातम्या आपण थोडक्यात बघणार आहोत। जगात सध्या प्रत्येक मोठी कार कंपनी इलेक्ट्रिक गाडी लॉन्च करते आणि फॉक्सवॅगनही त्यात मागे नाही। अमेरिकेतही फॉक्सवॅगनने ID4 नावाची संपूर्ण इलेक्ट्रिक SUV लॉन्च केली आहे। या गाडीची सुरुवात $40,000 पासून होणार आहे आणि 2022 साली याची निर्मिती सुरू होईल। त्यानंतर गाडीची किंमत $35,000 वर येईल असं कंपनीने सांगितलंय। बेटल या ऐतिहासिक कारचा जितका अमेरिकेत प्रसार झाला तितकाच या कारचाही होईल असा विश्वास फॉक्सवॅगनने व्यक्त केलाय। टेस्ला इलेक्ट्रिक कार कंपनीला टक्कर देण्यासाठी आता जनरल मोटर्सने ही कंबर कसली आहे। कॅडिलॅक ब्रँडची लिरिक ही नवी संपूर्ण इलेक्ट्रिक गाडी काल लॉन्च झाली आहे। लक्झरी कार सेगमेंटमध्ये ही खूप मोठी घडामोड मानली जाते, कारण 2022च्या अखेरीस या गाडीची निर्मिती सुरू होईल। ही गाडी स्वतःला पार्कही करू शकते असं तंत्रज्ञान यात देण्यात आलंय। मासेराती या स्पोर्ट्स कार बनवणाऱ्या कंपनीने 15 वर्षात पहिल्यांदाच सुपर कार लॉन्च केली। MC20 असे या सुपर कारचं नाव आहे। याची किंमत असणारे $2,10,000 म्हणजेच भारतीय चलनात तब्बल $1,60,00,000 रुपये। पण या गाड्या जेव्हा भारतात आयात केल्या जातात तेव्हा त्यांच्यावर तब्बल 110% कर लागतो आणि त्यामुळे भारतात हिची ऑन रोड किंमत 4 कोटींच्या घरात जाईल। 630 हॉर्स पॉवर इतकी प्रचंड ताकद तिच्या इंजिनमध्ये देण्यात आली आहे। गुगलने त्यांच्या पिक्सेल मालिकेतील पिक्सेल 5 हा फोन लॉन्च केला। अमेरिकेत या फोनची किंमत $699 इतकी असणार आहे। पिक्सेल 4a हा फोन नुकताच जपानमध्ये उपलब्ध झाला आहे। पिक्सेल 5 हा फोन वॉटरप्रूफ असणार आहे आणि 17 ऑक्टोबरला हा फोन भारतात लॉन्च होईल। 29 ऑक्टोबरला अमेरिकेत हा फोन लॉन्च होतोय। इतिहासात पहिल्यांदाच टोकियो स्टॉक एक्सचेंज आज दिवसभर बंद आहे। तांत्रिक बिघाड झाल्यामुळे टोकियो शेअर बाजार सुरूच होऊ शकलेला नाही। अमेरिका आणि चीनच्या शेअर बाजारानंतर जगात टोकियोचा तिसरा नंबर लागतो। उद्या सकाळी देखील इथलं कामकाज सुरू होईल की नाही यावर अजूनही स्पष्टता नाही। यानंतर आपण बातम्या बघणार आहोत कोरोना संदर्भातल्या, कारण अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे 2,06,494 जणांचा मृत्यू ओढवलाय। अमेरिकेत मार्चपासूनची रुग्णसंख्या 72,10,000वर गेली आहे। केवळ बुधवारच्या दिवशी तिथे 19,837 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। कालच्या दिवसात अमेरिकेमध्ये 508 रुग्णांचा मृत्यू ओढवलाय। कोरोनामुळे अमेरिकेत 24 तारखेपर्यंत मृतांची संख्या 2,19,000 ते 2,32,000पर्यंत असेल असा अंदाज US सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या अतिशय विश्वसनीय आणि प्रतिष्ठित संस्थेनं वर्तवलाय। एकूण 36 फोरकास्ट मॉडेल्सचा वापर करून या संस्थेनं हा निष्कर्ष काढलाय। अधिक वेगाने कोरोनावरची लस बनवता यावी यासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने 16 फार्मा कंपन्यांशी करार केलाय। या 16 कंपन्यांनी बनवलेली लस जगात वेगाने पोहोचावी यासाठी गेट्स फाउंडेशन प्रयत्नशील आहे। 16 कंपन्यांच्या यादीत ॲस्ट्राझेनेका, बेअर, जॉन्सन अँड जॉन्सन, नोवार्टिस, फायझर, रोश आणि सोनोफी या मान्यवर कंपन्यांचाही समावेश आहे। न्यूयॉर्कमध्ये मार्चनंतर पहिल्यांदाच इंडोर रेस्टॉरंट सुरू करायला परवानगी मिळाली, त्यामुळे न्यूयॉर्क शहर पुन्हा एकदा हळूहळू पूर्वपरिस्थितीत पूर्ण पदावर येताना दिसतंय। काही अशाच गोष्टी हळूहळू सुरू झाल्या तर शहरातील नागरिकांच्या मानसिक सुदृढतेसाठी म्हणजे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी देखील ते चांगलं असेल असं मत काही नागरिक व्यक्त करतात। इंडोर रेस्टॉरंट्सना 25% क्षमतेने सध्या रेस्टॉरंट सुरू ठेवता येतील। ग्राहकांना प्रवेश देण्याआधी त्यांचं तापमान तपासणं इथे अनिवार्य असणार आहे। विस्कॉन्सिनमध्ये कोरोना काळातही शाळा महाविद्यालय सुरू आहेत आणि त्यात आता कोरोनाचा धोका वाढतोय आणि यामुळेच विस्कॉन्सिनमधल्या शिक्षक संघटनांनी मुलांना समोरासमोर शिकण्याचा आदेश तिथे थांबावा अशी मागणी केली। गेल्या 24 तासात विस्कॉन्सिनमध्ये नव्या 646 रुग्णांची नोंद झाली आहे। 205 जण अतिदक्षता विभागात आहेत। उत्तर आणि ईशान्य विस्कॉन्सिनमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत। हिवाळ्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते असा इशारा जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्कल यांनी दिला आहे। हिवाळ्याच्या महिन्यात दररोज 19,000 नवे रुग्ण आढळू शकतात असंही मर्कल म्हणाल्यात। त्यामुळे कोरोना संबंधित सर्व सरकारी नियम पाळलेच पाहिजेत, अन्यथा €50चा दंड भरावा लागेल असा इशाराही अँगेला मर्कल यांनी दिला आहे। फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 34% ICU बेड्स कोरोना रुग्णांसाठी वापरले जात आहेत, पण भारताच्या तुलनेत इथे परिस्थिती दिलासादायक म्हणायला हवी, कारण केवळ 30% ICU बेड्स वापरात आहेत। 20 ते 30 या वयोगटात कोरोना संसर्गाचं प्रमाण इथे सर्वाधिक असल्याचं कळतंय। स्पेनमध्ये माद्रिद भागात कोरोना व्हायरसची परिस्थिती क्लिष्ट आणि चिंताजनक असल्याचं स्पेनचे आरोग्यमंत्री साल्वाडोर इल्ला यांनी म्हटलंय। गेल्या 24 तासात शहरात 4,810 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। स्पेनमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर दुसऱ्यांदा इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याची माहिती इल्ला यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। स्पेनमध्ये माद्रिदमध्ये इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत।
जॉर्डनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी मशिदी, चर्च, कॅफे आणि रेस्टॉरंट्स पुन्हा उघडणार असल्याची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. देशात सर्वात कोरोना रुग्णांची नोंद तिथे झाली आहे. जॉर्डनमध्ये नव्या 1,776 रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आरोग्यमंत्री साद जाबेर यांनी दिली आहे. आजपासून मशिदी, चर्च, रेस्टॉरंट्स आणि कॅफे कडक नियमांसह पुन्हा सुरू होतात. कोरोनाचं अधिक संक्रमण असणाऱ्या देशांमधून येणाऱ्यांसाठी 2 आठवड्यांचा क्वारंटाईन पुन्हा सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी येणाऱ्या काळात निर्बंध आणखीन कडक केले जातील असा इशारा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला आहे. सध्याच्या निर्बंधांमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढते आणि त्याचे परिणाम दिसायला वेळ लागेल सध्याच्या निर्बंधांचे, असं त्यांनी म्हटलंय. ब्रिटनमधल्या कोरोना रुग्णांचा आकडा 4,53,000वर जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 42,143 रुग्णांचा तिथे मृत्यू घडवलाय. नेपाळची बातमी आहे. कोरोनामुळे अनेक मंदिरांमध्ये सध्या शुकशुकाट आहे. इंद्रोत्सवाच्या काळामध्ये देखील दरवर्षी कोट्यवधी लोक जुनावाडा इथे दाखल होत असतात. पण यंदा कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हा परिसर आता ओसाडा पडलेला दिसतोय. यावर्षी लोकांनी धार्मिक विधी कमी करावेत असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे गेल्या 6 महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू झाल्या. देशात आतापर्यंत 3 लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. गेल्या 15 दिवसांपासून रुग्णांची संख्या तिथे झपाट्यानं कमी होते. त्यामुळे प्रशासनानं शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी आणि शिक्षकांना इथे खबरदारी बाळगावी लागेल. नेपाळनंतर पुढची बातमी आहे. आपण बघणार आहोत भारताच्या फेलुदा या कोविड चाचणीत नेदरलँडनं स्वारस्य दाखवलं असल्याची माहिती वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळ अर्थात CSIR याचे महासंचालक शेखर मांडे यांनी दिली आहे. नेदरलँडला त्यांची कोरोना चाचणी पातळी वाढवायची, क्षमता वाढवायची आहे. त्यामुळे त्यांनी CSIRला पत्र पाठवून या चाचणी संचाबाबत चौकशी केली आहे. फेलुदा चाचणीत त्यांना स्वारस्य आहे याचं कारण ही अचूक आणि स्वस्त तसंच कमी वेळात होणारी चाचणी आहे. टाटा समूहानं त्यात व्यावसायिक भागीदारी केली असंही मांडे यांनी म्हटलंय. हाँगकाँगमधल्या एका लोकशाही समर्थक राजकीय पक्षानं चीनी राष्ट्रीय दिन ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान एक मोर्चा काढला होता. एकपक्षीय हुकुमशाही आणि राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा इथे निषेध करण्यात आला. लीग ऑफ सोशल डेमोक्रेट्सच्या कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी केली. चीनी कम्युनिस्ट सरकारला त्यांच्या एकाच पक्षाची हुकुमशाही संपवण्याची आणि देशात लोकशाही आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी हातातला बॅनर पेटवून देत हे आंदोलन त्यानंतर संपवलं. ऑक्टोबर महिना सुरू झाला, त्यामुळे क्रिसमस जवळ येऊन ठेपला आणि दरवर्षी या काळात ब्रिटनमधली नाट्यगृह वार्षिक प्रोडक्शनच्या आता तयारीला लागलेली आहेत. पण यंदा कोरोना संकटामुळे बरेच ब्रिटन थिएटर्स बंद आहेत आणि त्यामुळे कलाक्षेत्रात काम करणाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलंय. त्यामुळे पॅन्टोमाईम कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकार या संकटाचा निषेध व्यक्त करतात. सरकारनं हे क्षेत्र वाचवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, ते येणाऱ्या काळात कुठेही नाट्यगृह आणि कलाकारच अस्तित्वात राहणार नाहीत असं कलाकारांचं म्हणणं आहे. ग्रीसच्या सरकारनं नागोरोनो आणि काराबाखच्या क्षेत्रावर अर्मेनिया आणि अझरबैजानीमध्ये सुरू असलेली लढाई संपवण्याच्या उद्देशानं मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. ग्रीस सरकारच्या या घोषणेनंतर संसदेबाहेर अर्मेनियाच्या समर्थकांनी अझरबैजानी ध्वज जाळला आणि यावेळी शेकडो लोक एकत्र आले होते. मोठ्या संख्येनं अर्मेनियाई समुदाय असलेल्या आणि अर्मेनियाशी ऐतिहासिकदृष्ट्या जवळचा संबंध असलेल्या ग्रीसनं या वादात मध्यस्थी करण्याची तयारी दाखवल्यानं हे आंदोलन करण्यात आलंय. बातमी अमेरिकेतली अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पहिल्याच वादविवाद चर्चेमध्ये विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवडण्याचा मला अधिकार आहे असा दावा ट्रम्प यांनी केला, तर डेमोक्रॅटिक उमेदवार बायडन यांनी न्यायाधीशांची निवडणुकीनंतर नवीन अध्यक्षांनी करणं अपेक्षित होतं अशी टीका केली. कोविड-19च्या साथीची हाताळणी आणि प्राप्तिकराचा प्रश्न या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. ओहायोतील क्लिव्हलँड इथे देखील डिबेट रंगली होती. डोनाल्ड ट्रम्प यांचं आक्रमक पवित्रा डिबेटमध्ये पाहायला मिळाला. या चर्चेत वारंवार सांगूनही डोनाल्ड ट्रम्प बायडन यांच्यामध्ये ते बोलत असताना बोलत होते आणि त्यामुळे ते टीकेचे धनी झालेत. मोठ्या प्रमाणात या संदर्भातले ट्विट्स व्हायरल झालेत. अमेरिकेत वर्णभेदावरून सुरू असलेल्या हिंसाचाराविरोधात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निषेध केला नाही, पण त्यामुळे काही अमेरिकेत राहणाऱ्या आफ्रिकन मतदारांमध्ये उदासीनता आणि नाराजी त्यांनी व्यक्त केली. अध्यक्ष ट्रम्प यांनी वादविवादादरम्यान म्हणजेच डिबेट दरम्यान वर्णभेदावरून सुरू असलेला हिंसाचार हा डाव्या विचारसरणीतून होत असल्याचं वक्तव्य केलं. डोनाल्ड यांच्या वक्तव्यामुळे आफ्रिकन मतदार आणखी नाराज होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर जो बायडन यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल केला. डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन प्रतिस्पर्धी म्हणून पूर्णपणे अपयशी असल्याचं बायडन म्हणालेत. पेनसिल्व्हेनियामध्ये जॉन्सटाऊन इथल्या समर्थकांना संबोधित करताना त्यांनी ही टीका केली. शाळा आणि व्यवसाय बंद करण्याचं नेमकं कारणच आपण विसरलोय, कारण ट्रम्प यांनी आतापर्यंत कोणतीही जबाबदारी स्वीकारलेलीच नाही असंही बायडन म्हणाले. जो बायडन यांच्या प्रचार रॅलीमध्ये त्यांनी ट्रम्प यांच्यावर चांगलंच तोंडसूक घेतलंय. ट्रम्प स्वतःला स्वयंसेवा देणारे अध्यक्ष म्हणून घेतात, पण त्यांच्या आयुष्यातील सगळं
मिळालेला आहे आणि अशी टीका वयामधल्या कामगार वर्गाला संबोधित करताना जो बायडेन यांनी केली. आपण आयुष्यभर ट्रम्पसारख्या व्यक्तींचा सामना केलाय. हे व्यक्ती केवळ काही पैशासाठी तुम्हाला तुमची गाडी त्यांच्या देशात पार करू देतील, पण ते तुम्हाला तुमचा धरण आणि पार्श्वभूमीवर कधीच त्या देशाचा भाग होण्याची संधी यापुढे देणार नाहीत, असंही बायडेन म्हणाले. त्यांच्याशी झालेल्या दुसऱ्या चर्चेनंतर ट्रम्प यांनी दुलत इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रचार रॅलीचं आयोजन केलं होतं आणि या प्रचार रॅलीनंतर ते मिनेसोटा इथे प्रचार रॅली घेणार असल्याचं कळतंय. त्यांनी जो बायडेन यांच्याबद्दल झालेल्या चर्चेबद्दल आनंद व्यक्त केला. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपणच जिंकू असा विश्वास त्यांनी या रॅलीत व्यक्त केलाय. कॅलिफोर्निया गव्हर्नर गॅविन न्यूझम यांनी स्वाक्षरी केलेल्या नव्या कायद्याअंतर्गत बदलांची सविस्तर योजना आता विकसित केली आहे. याअंतर्गत कृष्णवर्णीय लोकांचे अत्याचार थांबवण्यासाठी कसे प्रयत्न केले जाऊ शकतात याचा अभ्यास होणार आहे. कृष्णवर्णीयांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणारं हे पहिलं राज्य आहे. या कायद्याचा अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना कसा फायदा होऊ शकतो, या कायद्यासाठी कोण पात्र असेल हे ठरवण्यासाठी 9 सदस्यांचं एक टास्क फोर्स देखील तयार करण्यात आलं आहे. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या 71व्या वर्धापन दिनानिमित्तानं बीजिंगमध्ये टियानमेन स्क्वेअरमध्ये ध्वजारोहण सोहळा पार पडला. सैनिकांनी इथे चीनी पीपल्स लिबरेशन आर्मी गार्ड ऑफ ऑनरच्या 96 सदस्यांनी ध्वज आणला होता. देशभरातले लोक चीनी राष्ट्रगीत गाण्यासाठी इथे त्यांनी देखील राष्ट्रगीत गायलं. अनेकांच्या हातात राष्ट्रीय ध्वज असल्याचं देखील पाहायला मिळालं. याच निमित्तानं नॅशनल डे गालाचं देखील तिथे आयोजन करण्यात आलं होतं. चायना सेंट्रल टेलिव्हिजनच्या सगळ्या वाहिन्यांवर आणि पोर्टलवर देखील या कार्यक्रमाचं प्रसारण झालं. चायनीज मेनलँडमधल्या कलाकारांच्या व्यतिरिक्त हाँगकाँग, मकाऊ आणि तैवानमधले अनेक कलाकार आणि गायकांनी देखील या सगळ्या कार्यक्रमामध्ये अप्रतिम कला सादर केल्या. अमेरिकेत बुधवारी मिल्वॉकी शहरामध्ये झालेल्या गोळीबारात 7 जण जखमी झाले. स्मशानभूमीजवळून जाणाऱ्या एका व्यक्तीनं केलेल्या गोळीबारात हे 7 जण जखमी झाल्याची माहिती महापौर टॉम बॅरेट यांनी दिली आहे. सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोराचा तपास सुरू असल्याचं कळत आहे. अमेरिकेत असिस्टंट अटॉर्नी जनरल ब्रायन रॅबिट यांनी हेल्थकेअर फसवणूक प्रकरणी 300 जणांवर गुन्हे दाखल केले असं कळतं. यात तब्बल $6 बिलियन फसवणूक झाली आहे. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक चॅलेंजर जो बायडेन यांच्यामध्ये अध्यक्षीय चर्चेचे वेगवेगळे टप्पे सुरू आहेत आणि चर्चेवरून चीननं निशाणा साधला आहे. चर्चेत चीनवर अनेक आरोप करण्यात आलेत. या आरोपांचं चीननं खंडन केलंय. चीनवर करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचं चीनचं म्हणणं आहे. अर्मेनिया आणि अझरबैजानमधल्या 2 देशांमध्ये सलग 4थ्या दिवशी लढाई सुरू आहे. नार्गोनो काराबाख या फुटीरतावादी प्रांतावरून दोघांमध्ये संघर्ष उडालाय. 14 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं अझरबैजान सरकारनं आता कबूल केलंय. अर्मेनियन सैन्यानं पूर्णपणे आणि बिनशर्त माघार घेतली तर अझरबैजान नागोरोनो आणि कराबाखमधलं शत्रुत्व थांबवेल असं अझरबैजानचे अध्यक्ष इल्हम अलियेव यांनी बुधवारी म्हटलंय. पण दोन्ही देशांमधल्या चकमकींमुळे जखमी सैनिकांसोबत बाकू इथे झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी म्हटलंय की लष्करी मार्गाने हा प्रश्न सोडवण्याचा अझरबैजानला सर्व अधिकार हक्क आहे आणि रविवारी दोन्ही देशांमध्ये आधी संघर्ष जोरदार पाहायला मिळाला होता. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनच्या प्रमुखांनी बुधवारी बोईंग 737 मॅक्स जेट लाईनच्या सुधारित विमानाची चाचणी सुरू केली. त्यांच्या एजन्सीच्या 2 विमान दुर्घटनांनंतर विमानसेवा पुन्हा सुरू करायची की नाही यावर कंपनीचा विचार सुरू होता. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेटरचे प्रशासक स्टीफन डिक्सन आणि पायलट आणि हवाई अधिकारी तसंच डेल्टा एअरलाईन्ससाठी उड्डाण करणारे पायलट यांनी 2 तासांची उड्डाण चाचणी केली आणि त्यानंतर सियाटल परिसरातल्या बोईंग फील्डवरून उड्डाण घेताना बोईंग पायलटसुद्धा यावेळी विमानात होते. शारीरिक लैंगिक हिंसाचार आणि बालमजुरीसह पुष्कळ प्रमाणात कामगारांवर अत्याचार होत असल्याचं प्रमाण अमेरिकेत दिसते आणि त्यामुळे पामतेलाचं उत्पादन मलेशियातील प्रमुख उत्पादकांकडून आता ताब्यात घेणार असल्याचं एका अधिकाऱ्यांनी सांगितलंय. वर्षभराच्या तपासणीनंतर FGV होल्डिंग्स बहरद यांच्या विरोधात थकीत रिलीज ऑर्डर तात्काळ लागू होतीये. US कस्टम अँड बॉर्डर प्रोटेक्शन ऑफ ट्रेडच्या कार्यकारी सहाय्यक आयुक्त ब्रेंडा स्मिथ यांनी याविषयीची माहिती दिली. इराणमधून पेट्रोलनं भरलेल्या 3 जहाजांपैकी दुसरं वायू इंधन असलेलं जहाज बुधवारी व्हेनेझुएला पोहोचले आणि त्यामुळे दक्षिण अमेरिकेतल्या देशभरात तिथे देखील त्याचा निषेध व्यक्त केला जातो. देशभरातल्या या शहरांमध्ये 100हून जास्त आंदोलनं यामुळे होतात. व्हेनेझुएलाच्या अधिकाऱ्यांनी देखील याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. क्विनो म्हणून ओळखले जाणारे अर्जेंटिनाचे व्यंगचित्रकार जोकुन साल्वाडोर लवांडो यांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन झालंय. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर बुधवारी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी अर्जेंटिनामधील ब्युनोस आयर्समधल्या आयकॉनिक कॉमिक स्ट्रिप माफलदा पुतळ्याला चाहत्यांनी भेट दिली आणि तिथे त्यांनी आदरांजली व्यक्त करत फुलं वाहिली आहेत. क्विनो या नावानं त्यांनी 1964 मध्ये माफलदा तयार केला होता आणि त्याचं पुस्तकात रूपांतर होण्याआधी लॅटिन अमेरिका, युरोप आणि बऱ्याच आशिया खंडातल्या वृत्तपत्रांमध्ये देखील ही कार्टून्स लोकप्रिय झाली होती.
मंगळवारी दुपारी दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये दुर्गम भागात रिफिलिंग ऑपरेशन दरम्यान मरीन कॉर्प्सचं लढाऊ विमान दुसऱ्या विमानासह धडकलं आणि त्यामुळे लढाऊ विमानाचा पायलट बाहेर पडल्याची माहिती अमेरिकेच्या सैन्य दलाकडून देण्यात आली. प्रसिद्ध गायिका हेलन रेड्डी यांचं निधन झालंय. त्या 78 वर्षांच्या होत्या. 1970च्या दशकात आय एम वुमनच्या जबरदस्त यशानंतर त्या लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांना देशभरातून श्रद्धांजली अर्पण केली जाते. त्यांची गाणी आजही लोकांमध्ये तितकीच प्रसिद्ध असल्याची भावना चाहते व्यक्त करतात. जपानमध्ये 2014 साली एका नव्या रोबो निर्मितीला सुरुवात झाली होती. लोकप्रिय टीव्ही मालिका मोबाईल सूट गुंडम या 40व्या वर्धापन दिनासाठी याची निर्मिती करण्यात आली. 1 ऑक्टोबरला या मालिकेचा वर्धापन दिन साजरा होणार होता, पण कोरोनामुळे तो स्थगित झालाय. असं असलं तरी या रोबोचं काम पूर्ण झालंय. तब्बल 18 मीटर उंचीचा हा रोबो आहे. जर्मनीला एकत्र येऊन 3 दशक पूर्ण झालेत, पण तरीही वर्षातून 2 वेळा पूर्व भागांमध्ये याबाबत शिबिरं घेतली जात आहेत. त्या 3 दशकांमध्ये किती बदल झाला यावर विचारविनिमय यामार्फत केला जातोय. पश्चिम अमेरिकेत अग्निशमन दलाला एक नवीन शक्ती आणि नवा आता एक मित्र मिळालाय, ज्याचं नाव आहे बेबी योडा. 5 वर्षांच्या ओरेगॉन या मुलानं आणि त्याच्या आजीनं 12 सप्टेंबरला अग्निशमन दलाला हे खेळणं दिलंय. सोबत एक पत्रही दिलंय आणि त्यात असं लिहिलंय की तुम्हाला जर एकटं वाटत असेल तर तुमच्यासाठी हा नवा मित्र आहे. बेबी योडा हेलिकॉप्टरमध्ये स्वार झालाय आणि 2 राज्यातल्या 4 वन्य अग्निशमन दलांकडे ते पोहोचतात आणि कोविड-19ची लक्षणं तपासताना लोकांचं तापमान तपासण्याचं तो काम करतोय आणि पुलस्की म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अग्निशमन दलातल्या साधनांसाठीही त्याचा वापर होतोय. जगभरात बच्चे कंपनीसाठी लोकप्रिय असलेल्या हॅरी पॉटरचा लंडनमधल्या लेस्टर स्क्वेअरमधल्या फिल्म थीम पुतळ्यांच्या संग्रहात त्याचा सहभाग असणार आहे. कारण हा कांस्य पुतळा आहे. 2001 साली हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन या चित्रपटाच्या दृश्यातून हॅरी पॉटरनं म्हणजेच कलाकार डॅनियल रॅडक्लिफनं पहिल्यांदाच निम्बस 2000च्या झाडूवर उड्डाण केलं होतं आणि त्यानंतर हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्समधल्या डेस्टिनेशन मार्केटिंगचे संचालक मार्क विल्यम्स यांनी या पुतळ्याविषयीची माहिती देताना ही बाब शेअर केली आहे. अथेन्समध्ये अक्रोपोलिसची प्राचीन मंदिरं बुधवारी संध्याकाळी पर्यावरणपूरक आणि विजेची बचत करणाऱ्या लाईट्सनं तिथे रोषणाई करण्यात आली होती. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि चांगली गुणवत्ता देण्यासाठी हे लाईट्स लावण्यात आले होते. पायाच्या टाचेला झालेल्या दुखापतीमुळे सर्वोत्तम महिला टेनिसपटू सेलाय त्याच्या चाहत्यांसह संघानंही आता एकत्र येण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया मेसीनं दिली आहे. यंदाच्या हंगामात करारावरून झालेल्या कायदेशीर वादामुळे बार्सिलोना सोडणार तो अशी चिन्ह होती, पण अखेर मेसीनं यंदाच्या हंगामात बार्सिलोनाकडूनच खेळण्याचं ठरवलंय. अनेक वाद झाल्यानंतर आता मला ते मिटवायचे आणि बार्सिलोनाचे चाहते आणि या संघाशी संबंधित प्रत्येकानं एकत्र येण्याची गरज आहे असं मेसीनं म्हटलंय. डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालंय. सायना नेहवाल, के श्रीकांत या आघाडीच्या खेळाडूंचा समावेश यात असणार आहे. 13 ऑक्टोबरपासून ही मॅच सुरू होते आणि फ्रान्सच्या याले होयॅक्स विरुद्ध सायनाची लढत होईल. श्रीकांतची लढतही सलामीला इंग्लंडच्या टॉबी पेंटीशी होणार आहे. आणि आता जाणार आहोत ब्राझीलमध्ये एका ज्येष्ठ पियानो वादकाचा व्हिडिओ जगभरात व्हायरल झालाय. जोआ कोर्लो मार्टिन्स असं या पियानो वादकाचं नाव आहे. आजारपण आणि अनेक अपघात झाल्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून ते पियानो वाजवू शकत नव्हते. त्यांच्यावर 24 शस्त्रक्रियाही झाल्या, पण पियानो वादन त्यांना जमत नव्हतं. या सगळ्या काळात त्यांना बोटांची हालचाल देखील करता येत नव्हती. अखेर एका अभियंत्यानं त्यांच्यासाठी बायोनिक हातमोजे बनवलेत आणि विज्ञानाची साथ घेत त्यांचं पियानो वादन पुन्हा सुरू झालंय. तब्बल 2 दशकांनंतर पियानो वाजवण्याचा आनंद त्यांना गगनात मावत नव्हता, कारण साहजिक आहे की इतक्या वर्षांनंतर ज्याची आपण वाट बघत होतो ते साकारताना मार्टिन्स यांना रडू कोसळत होतं. आणि या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.